लवकरच आपल्या बी आयडीवर 10K फॉलोअर कंप्लीट होणार आहे। त्यासाठी कमतरता आहे फक्त एका दमदार व्हिडिओची आणि कदाचित तो दमदार व्हिडिओ हा बी असू शकते, कारण की आज आपण एका अशा लग्नात जाणार आहे की या सीझनचे सगळे लग्न एका इकडे आणि हे लग्न एका इकडे। सगळ्यात पहिले ऋतिक डॉक्टर आणि मी चांगले मस्त कपडे घालून आपल्या अद्रकच्या पैशाने नवीन सीट बसवेल गाडी घेऊन आम्ही निघालो भंडारीच्या रस्त्यानं। लय दिवसापासून आपल्या इकडच्या रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून रस्ता जरा खराब आहे, म्हणून हे असे पाय घसरून काही लोक पडेल होते। अशा बिकट परिस्थितीमध्ये भयंकर उन्हाचा सामना करत करत आम्ही पोहोचलो भंडारीतील गजानन महाराजच्या मंदिरावर। पण भंडारी म्हणलं गजानन महाराजचं मंदिर खूप मोठं आहे रे बा, अटी कोणत्या बी प्रकारचा आणि किती बी मोठा कार्यक्रम इझिली पार पाडला जाऊ शकते। मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, बाहेर आलो। बाहेर आल्यावर आपले इंस्टाग्रामवरचे भाऊ पण भेटले। आजचं जे भंडारीले लग्न होतं ते म्हणजे आपल्या गणेश भाऊच्या मेवणीचं लग्न होतं आणि या लग्नातला नरदेव होता शेलगाव मुकुंदचा। आणि शेलगाव म्हटलं की कोणी बी ओळखते, कारण की ट्रेंडिंग मध्ये सध्या शेलगाव मुकुंदच चालू आहे। अख्खा बुलढाणा जिल्हा गाजवणारे रील स्टार विष्णुभाऊ वानखळे याच्यासोबत एक मस्त रील काढून घेतली। आता आपण पाहू हे लग्न बाकीच्या लग्नापेक्षा वेगळं काऊन होतं, कारण की या सीझन मध्ये आपण जेवढे बी लग्न पाहिले त्या प्रत्येक लग्नामध्ये नरदेव नवरीले स्टेजवर जायसाठी त्या धुपटातून जाणं कंपल्सरी होतं, पण या लग्नातले नरदेव नवरी बिना त्या धुपटाचे स्टेज लोक जाऊन पोहोचले। म्हणजे म्हणण्याचा मतलब एवढाच आहे की बिना धुपटाचे बी लग्न होऊ शकतात, हे या ठिकाणी स्पष्ट झालं। लग्न लागल्याबरोबर सगळ्यात पहिल्या पंक्तीमध्ये जेवायला बसलो। पंक्तीमध्ये बसल्याबरोबर अजून एक डाऊट क्लिअर झाला की CSKच्या मॅचमध्ये थाला काऊन नाही खेळून राहिला, कारण की थाला तर अटी पंक्तीमध्ये वाढून राहिला हे कोणालाच माहिती नाही। जाऊ दे, आपल्याला काही करावं लागत नाही। स्वयंपाक एकच नंबर होईल होता, कारण की कारागीर आपल्याच गावातला होता। जेवण झालं, नरदेव नवरी सोबत एक मस्तपैकी फोटो काढला आणि भयानक उन्हाचा सामना करत आता आम्ही निघलो आमच्या घराकडे। आणि जाता जाता त्या अद्रकचा विषय असा आहे की भाऊ, अद्रक आपली आउट ऑफ स्टॉक झालेली आहे। त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की कालपासून त्या अद्रकसाठी खूप सारे मेसेज आणि कमेंट चालू आहेत। धन्यवाद।